नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथे. लातूर येथील आद्य गुरुकुल या संस्थेचे संस्थापक डॉक्टर रवी तांदळे आणि रवी तांदळे सरांकडून आपण आज जाणून घेणार आहोत या आद्य गुरुकुल काय कन्सेप्ट आहे आणि काय काम करते, त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला अशी माहिती द्या की हे आद्य गुरुकुल काय कन्सेप्ट आहे, आमच्या दर्शकांना थोडंसं सांगा. आद्य गुरुकुल म्हणजे आपण कसं आहे, प्राचीन धर्तीवरती आधारित नवीन सिलेबस अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे, जे की मुलांना संस्कारमय शिक्षण, नैतिकता व इतर काही आपले मूल्य चुकलेले आहेत, जे इतर शिक्षणामध्ये शिकवले जात नाहीत, ते आपण पूर्णपणे काळजीवाहू जसं मुलांना घडवायचं आहे, जे आपण या अभ्यासक्रमामार्फत शिकवतो. या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण आपल्या काही ऍक्टिव्हिटीज अशा असतात, जे मुलांना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी खूप मदत करतात. प्राचीन काळामध्ये आपल्याला गुरुकुल पद्धतीत जे शिकवलं जायचं, ते आता कुठं शिकवलं जात नाही. ते आम्ही या 5 वर्षामध्ये पूर्णपणे अभ्यास करून आता हे उपक्रम आम्ही पूर्ण भारतभर राबवत आहोत. त्याच अनुषंगाने आता आम्ही हे आद्य गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल फ्रँचायझी सुरू केलेली आहे, जेणेकरून आज जवळपास 20 ते 30 फ्रँचायझी आम्ही इतर भरपूर ठिकाणी दिलेल्या आहेत. तिथं काम पण चालू आहे आणि ऍडमिशन प्रोसेस पण सुरू झालेली आहे. त्यामुळे पालक वर्ग तिथला म्हणजे आवडीनं हा विषय बघत आहे, की जेणेकरून मुलांना त्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन करत असताना 2.5 ते 6 वयोगट हे मुलांचं घडण्याचं वय असतं. त्या वयामध्ये जर पालकांनी योग्य वेळी जर शाळा सुचवली, चांगली शाळा सुचवली, तर मुलांना घडवण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतं. तिथं चांगले संस्कारमय मुलं आपल्या देशासाठी मिळतील भविष्यामध्ये. तर सर, हे आता संस्कार विषय निघालेलाच आहे. तर संस्कार म्हणजे आता आपण शाळेमध्ये, इतर शाळेमध्ये आणि आपल्या शाळेमध्ये काय फरक असणार आहे, आमच्या दर्शकांना आपण समजावं. संस्कार म्हणजे आपण जसं की म्हणतो, की मुलांना घरून व्यवस्थित चांगलं बोलणं शिकवणे किंवा त्यांना मोठ्यांचा आदर करायला शिकवणे, जेवत असताना आपण काही श्लोक घेणे, हे आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. घरामध्ये तर हे होतच नाही, शाळेमध्ये पण होत नाही सध्या. आणि आपण ते घेण्याचा प्रयत्न लहान मुलांपासून सुरू करतो, जसं की योगा आहे, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, किंवा त्यांना बाल संस्कार वर्गाचे काही महत्वाचे धडे द्यायचे आहेत, ते आपण ह्या स्कूलमधून सुरू केलेलं आहे. तर तर मगाशी एक पुस्तक पाहताना मी पाहिलं ए फॉर ऍपल. तर आपल्या शाळेमध्ये ए फॉर अँट असं शिकवलं जातं. बरोबर. तर त्याच्या मागचं काय कन्सेप्ट आहे? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल आपण जवळपास इंग्रजाच्या काळापासून हे शिक्षण शिकत आलेलो आहोत, परंतु त्याचं महत्व काहीच नाहीये. शिकत असताना आपल्याला एखादी गोष्ट जर शिकायची असेल, जाणून घ्यायची असेल, तर त्याला काहीतरी आधार पाहिजे, बरोबर. त्याला महत्व पाहिजे, की त्या शिक्षणाचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे. तसं आम्ही ए फॉर अंट शिकवतो. अंट म्हणजे एक मुंगी, काय कार्य काय असतं मुंगीचं, तिचं आयुष्य कसं असतं, ती कशा पद्धतीने जगते. त्यासोबत आपण जर सिनियर वर्गात विचार केला तर ए फॉर अब्दुल कलाम शिकवलं जातं, ए फॉर आर्यभट्ट शिकवलं जातं. हे कशामुळे शिकवलं जातं, की त्या व्यक्तीचे जे इंडियनचे रिअल हिरो आहेत, भारतीय रिअल हिरो ज्याला म्हणतात आपण, त्या रिअल हिरोचं आपल्या मुलांवरती संस्कार व्हायला पाहिजे, त्यांचं मत मांडायला यायला पाहिजे पालकांना पण, आणि मुलांना पण त्याच्यातून काही शिकता यायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही हे सर्व कॅरेक्टर्स जे आहेत ए टू झेड हे कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये राईम्स आहेत, हे आम्ही भारतीय संस्कृतीशी निगडीतच अभ्यासक्रम तयार केलेला आहे पूर्णपणे. दर्शक मित्रांनो, ए फॉर ऍपल हे आपल्या पिढीने, आपल्या मुलांनी शिकलेलं आहे. पण आता आपली पुढची पिढी जी आहे, ए फॉर अँट म्हणजे एक मुंगी. मुंगी म्हणजे काय, मग ती मुंगी काय करते, तिचं काय असतं, इतिहास, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी प्रत्येक अक्षराचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. जसं बी फॉर बॉल म्हणायचं, यांनी ब्रदर असा शब्द वापरलेला आहे. ब्रदर का, तर भावाभावामधलं प्रेम हे वाढलं पाहिजे, जिथं कुठं आता आपण कमी पडतोय. मग हे गुरुकुल मधून सर शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आम्हाला असं सांगा की तुम्ही आता हे झालं आपलं शिक्षणाच्या बाबतीत, आणि आता आपण ही जर समजा ह्याचं फ्रँचायझी जर एखाद्याला घ्यायची असेल, ओके, तर ते फ्रँचायझी मॉडेल आपलं काय आहे ते थोडंसं क्लिअर करा. आपली फ्रँचायझी समजा मोठ्या शहरामध्ये पण कुणी पण घेऊ शकतं, एखाद्या गाव पातळीवरती पण घेऊ शकतं. फ्रँचायझीसाठी आपला खर्च काहीच नाहीये. नॉमिनल खर्चामध्ये आपण लोकांसोबत टायअप करतोय, त्यांना त्यांच्या भागामध्ये
मुलं घडवण्याचं कार्य हे चांगल्या पद्धतीने त्यांनी करावेत. त्यांच्याकडे कमी जरी पैसे असतील तरी आम्ही त्यांना फ्रँचायझी देऊन त्यांच्या माध्यमातून तिथं रोजगार निर्मितीचा किंवा मुलांना शिक्षण शिकवण्याचा हे एक चांगलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण गाव पातळीवरती आम्हाला जास्तीत जास्त ब्रँचेस ओपन करून घ्यायचे. हा, तर आता आतापर्यंत आपल्या किती फ्रँचायझी झालेल्या आहेत? आता पण पूर्ण महाराष्ट्रात आपण 30 फ्रँचायझी दिलेल्या आहेत. ह्या जानेवारीपासून आपण हे लॉन्चिंग केलेलं आहे. 2 महिन्यामध्ये आपण 30 फ्रँचायझी दिलेल्या आहेत. आता फ्रँचायझी मॉडेल समजा एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर तुमच्याशी संपर्क करावा लागेल. बरोबर. तर तुमच्या संपर्काचा मेल आयडी वगैरे आपण सरांचा संपर्काचा मेल आयडी वगैरे आपण त्याच्यावर देणारच आहोत आणि त्यांचा नंबर पण देणार आहोत. पण आम्हाला हे सांगा की आता हे मुलं जे आहेत आपल्या ह्याच्यातून शिकलेली मुलं आता अजून तर काही बाहेर पडली नाही नाही. पण तुम्हाला काय आत्मविश्वास आहे की बाबा आपण आता हे बाकीच्या पेक्षा आपण वेगळे केले त्यामुळे आपली मुलं वेगळ्यापेक्षा संस्कारमय घडतील त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता आम्ही फ्रँचायझी देण्यासाठी जी काही आमची ऍड रन चालू होती त्या ठिकाणी काही अशा स्कूल आम्हाला मिळालेल्या आहेत ज्यांचं ऑलरेडी इतर स्कूल सोबत टायप आहे ऑलरेडी. त्यांनी ते स्कूल बंद न करता आमची आणखीन एक फ्रँचायझी घेऊन तिथं मुलं शिफ्ट करतायत, ऍडमिशन करतायत. कारण की काय त्यांना ते अभ्यासक्रम आवडलेला आहे, त्यांच्या मुलांना ते द्यायचे. संस्था चालकांना पण हे अभ्यासक्रम खूप म्हणजे आवडलेला आहे आणि ते त्यांच्या भागामध्ये प्रयत्न करतायत. जसे की जळगाव सारख्या ठिकाणी आपण विचार करतो की पूर्ण आदिवासी भाग आहे, तो आर्मी भाग आहे, तर त्या ठिकाणी पण एक स्कूल आहे जसे की 100 ते 500 विद्यार्थी संख्या आहे. नर्सरीची 100 आहे आणि 1ली ते 10वी पण 500 विद्यार्थी आहेत. ते सर आपल्या आद्य गुरुकुलमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्यानंतर यवतमाळ सारख्या ठिकाणी तिथं पण एक स्कूल आहे, त्यांनी पण आपल्या आद्य गुरुकुल सोबत टायप केलेला आहे 10वी पर्यंत. म्हणजे हे कशासाठी होतंय की त्यांना पण आज इच्छा आहे की आपण शिक्षण देतोय परंतु चांगलं शिक्षण द्यायचंय. जे इतर शिक्षणामध्ये आहेत, सीबीएसई पॅटर्न मध्ये आहे, स्टेट बोर्ड मध्ये आहे, फक्त अभ्यास आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही घेतलं जात नाही. इतर ऍक्टिव्हिटीज घेतले जात नाही, मुलं घडत नाहीत. त्याच्यामुळं हे जे संस्था चालक मोठे मोठे आपल्यासोबत जोडायला चालू झालेले आहेत त्याच्यावरून आम्ही समजतो की आमचं यश इतर सुरू झालेलं आहे. तर फ्रँचायझी मॉडेल आपण डेव्हलप केलेलं आहे. 30 फ्रँचायझी आपण आता बरोबर. आणि फ्रँचायझीसाठी आपल्याशी संपर्क करायचा आहे. बरोबर. पण आता आम्हाला एक अशी एक माहिती सांगा की जर आम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याचं काय प्रोसेस आहे, मग त्याला डॉक्युमेंटेशन काय लागेल आणि डॉक्युमेंटेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय की शासनापर्यंत पोहोचवायचंय हे दोन्ही गोष्टी क्लिअर करा. ओके. प्री प्रायमरी स्कूल चालू करण्यासाठी आपल्याला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ज्याच्यामध्ये 3 ते 4 रूमची जागा पाहिजे, स्लॅबची रूम पाहिजेत, थोडीशी मोकळी जागा पाहिजे मुलांना खेळण्यासाठी. एवढं जरी असेल तुमच्याकडे सफिशियंट तर आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटेशन सर्व प्रोसेस करून देऊ. बाकी तुम्ही तुमच्या लेवलवरती स्कूल चांगल्यापैकी चालू करू शकता. आमचं पूर्ण सपोर्ट तुम्हाला असणार आहे. साधारण स्टाफ किती त्याला हायर करावं लागेल आम्हाला? स्टाफ तुम्हाला 3 ते 4 शिक्षक लागतील सुरुवातीला. आता ही लहान मुलांची जबाबदारी असल्यामुळे शक्यतो महिलाच लागतील. कारण लहान मुलांची जबाबदारी पुरुषांपेक्षा महिला हो, राईट, महिलाच लागतील सांभाळतात. बरोबर. तर आता आपण ह्याच्याकडं थोडंसं वळूया की ह्याचा आर्थिक काही भार त्यांच्याकडे जाणार आहे का, म्हणजे तुम्हाला काही त्याची फीस वगैरे जे म्हणतो आपण त्याच्याबद्दल काही थोडंसं सांगा. नाही, आमचं मॉडेल जे फ्रँचायझीचं आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण प्राधान्य हे जे ओनर आहेत, फ्रँचायझी घेणार आहेत, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही काही शेअरिंग वगैरे घेत नाहीत. अच्छा. फक्त आम्ही जे काही गायडन्स सपोर्ट असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज सपोर्ट असेल त्याची नॉमिनल फीस फक्त घेतोय. आणि आमचा उद्देश हे आहे की गाव भागातल्या एकदम छोट्या जरी खेडेगावात 5,000 लोकसंख्या वस्तीच्या ठिकाणी पण आमची शाळा सुरू राहावी, जेणेकरून तिथं मुलं घडावेत. हा आमचा मुख्य उद्देश आहे. पैसा कमवणे हा उद्देश नाहीये. थोडक्यात गांधीजी जसं म्हणाले की खेड्याकडे चला, तसं आपण खेड्याकडे जायचं. बरोबर बरोबर. तर सरांनी आपल्याला आद्य गुरुकुल या संकल्पनेबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. आपल्याला काही सुचवायचंय का आणखी? मग आपण आमच्या दर्शकांना काही सुचवणार आहात का? व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की तुम्हाला जर आणखीन आद्य गुरुकुल विषयी काही अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला आणखीन सिलेबस विषयी काही बोलायचं असेल किंवा मला पर्सनल भेटायचं असेल आपण भेटून वगैरे सर्व चर्चा करू आणि तुमच्या ठिकाणी कसं आणखीन हे आद्य गुरुकुल सुरू करता येईल त्यासाठी आम्ही पण तुमच्यासोबत प्रयत्न करूया. नक्कीच. तर दर्शक मित्रांनो, सरांचा पूर्ण सपोर्ट असणार आहे आपल्याला
आपली शाळा, स्वतःची शाळा सुरू करण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी सरांना संपर्क करायला हरकत नाही. सर आपला नंबर देणारच आहे आणि आपण त्यांना संपर्क करावा आणि आपली शाळा सुरू करावी. आणि हे गुरुकुल ही जी कन्सेप्ट आहे, या गुरुकुल कन्सेप्ट मधून संस्कारमय विद्यार्थी घडावेत. या व्हिडिओचा एवढाच एक हेतू आपण ठेवून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर सर, आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.